ज्ञानेश्वरी अध्याय 5. हरी ओम. अर्जुन उवाच. संन्यासं कर्मणं कृष्ण पुनर्योगं च संशशी यच्छ्रेययतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. मग पार्थो श्रीकृष्णा ते म्हणे, हा हो हे कैसे तुमचे बोलणे. एक होय तरी अंतकरणे विचारूये. मागा सकळ कर्माचा संन्यासू तुम्हीच निरूपिला होता बहुवसू. तरी कर्मयोगे केवी अतिरसू पोखी तसा. ऐसे द्वयर्थ ही बोलता आम्हानेन तयाच्या चित्ता. आपुले चाडे श्री अनंता उमजुनो हे. ऐके एक सारा ते बोधिजे तरी एकनिष्ठची बोलीजे. हे आणखी काय सांगिजे तुम्हा प्रती तरी याची लागी तुमते. म्या रावळासी विनविले होते जे हा परमार्थ ध्वनिते न बोलावा. परी मागील असो देवा आता प्रस्तुती उकलू देखावा. सांगे दोही माझी बरवा मार्गो कवन. जो परिणामीचा निर्वाळा अचुंबित ये फळा. आणि अनुष्ठिता प्रांजळा सावियाची. जैसे निद्रेचे सुख न मोडे आणि मार्गू तरी बहुसाल सांडे. तैसे सुखासना सांगडे सोहपे होय. येणे अर्जुनाचे निबोले देवो मणी रिजले. मग होईल ऐके म्हणितले संतोषोनिया. देखा कामधेनु ऐसी माय सदैवा जया होय. तो चंद्रुही परीला हे खेळावया. पाहे पा श्री शंभूची प्रसन्नता तया उपमन्यूची अर्था. काय क्षीराब्धी दूध भाता देई जे चिना. तैसा अवधार्याचा कुरुठा श्रीकृष्णा पुजालिया सुभटा. का सर्व सुखाचा वसवटा तोच नोहावा. येत चमत्कारो कायसा गोसावी श्री लक्ष्मीकांता ऐसा. आता आपुलिया सवेसा मागावा की. म्हणून अर्जुने म्हणितले ते हसोनी रे दिधले. तेच सांगेल बोलिले काय कृष्णे. श्री भगवान वाच. संन्यास कर्मयोगश्च निःश्रेयस करा उभो. तयोस्तु कर्म संन्यासात कर्मयोगो विशिष्यते. तो म्हणेगा कुंती सुता हे संन्यास योग विचारिता. मोक्ष कर तत्वता दोन्ही होती. तरी जाना नेना सकळा हा कर्मयोग कीर प्रांजळा. जैसे नाव स्त्रिया बाळा तो यतरणी. तैसे सारा सार पाहिजे तरी सोहपाहाची देखिजे. येणे संन्यास फळ लाहिजे अनायासे. आता याची लागी सांगेन तुझ संन्यास याचे चिन्ह. मग सहजे हे अभिन्न जाणशी तू. ज्ञेयस नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती. निर्द्वंदो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. तरी गेली याची शेन करी न पवता चाड न धरी. जो सुनिश्चळू अंतरी मेरु जैसा. आणि मी माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण. पार्था तो संन्यासी जाण निरंतर. जो मने ऐसा झाला संगी तोची सांडिला. म्हणून सुखे सुख पावला अखंडित. आता गृहादी का आघवे ते काही न लगे त्याजावे. जे घेते झाले स्वभावे निसंग म्हणून. देखे अग्नी विझोनी जाय मग जे राखोंडी केवळ होय. तैते कापुसे घेऊसुये जिया परी. तैसा असतेने उपाधी ना कळिजे तो कर्मबंधी. जयाची बुद्धी संकल्प नाही म्हणून कल्पना जय सांडे. तैची गा संन्यासु घडे ये कारणे दोन्ही सांगडे. संन्यास योगो सांख्ययोगो पृथक बाला प्रवदंती न पंडिता. एकमप्यास्थित सम्यक उभयोर्विंदते फलम. एरवी तरी पार्था जे मूर्ख होती सर्वता. ते सांख्य मत संस्था जाणती केवी. सहजे ते अज्ञान म्हणून म्हणती ते भिन्न. एरवी दीपा प्रती आन आन प्रकाश आती. पै साम्यक एके अनुभवे जिही देखिले तत्व आघवे. ते दोही ते ऐक्य भावे मानिते गा. यत् सांख्ये प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते. एकं सांख्यंच योगंच य पश्यति स पश्यति. आणि सांख्यजे पाविजे तेचे योगी गमिजे. म्हणून ऐक्य दोही ते सहजे या परी.
देखे आकाशा आणि अवकाशा भेदू नाही जैसा तैसे ऐक्य योग संन्यासा ओळखे जो तयासीच जगी पाहाले आपण पेतेनेची देखिले जया सांख्य योग जाणवले भेदे विन संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तो मयोगतः योगयुक्तो मुनिर्ब्रह्मन् चिरेणाधिगच्छति जो युक्तिपंथे पार्था चढे मोक्ष पर्वता तो महासुखाचा निमता वहिला पावे हे रायोग स्थिती या सांडे तो वायाची गाहव्यासी पडे परिप्राप्ती कही न घडे संन्यासाची योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते जेणे भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य मन धुतले मग आत्मस्वरूपी घातले रोवुनिया जैसे समुद्री लवण न पडे तव वेगळे अल्प आवडे मग होय सिंधूची एवढे मिळे तेव्हा तैसे संकल्पोनी काढिले जयाचे मनची चैतन्य झाले तेने एकदेशीय परिव्यापिले लोकत्रय आता करता कर्म करावे हे कुंटले तया स्वभावे आणि करी जरी आघवे तरी अकर्ता तो नैव किंचित करोमी ती युक्तो मन्येत तत्त्वविद पश्यन् शृण्वन् स्पृशे जिघ्रन् नस्नन् गच्छन् स्वपन् श्वसन् प्रलपन् विसृजन् गृह्णन् उन्मिषन् निमिषन्नपि इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन् जे पार्था तया देही मी ऐसा आठवू नाही तरी कर्तृत्व कैचे काही उरे सांगे ऐसे तनु त्यागे विन अमूर्ताचे चिन्ह दिसती संपूर्ण योगयुक्ता एरवी अनिकाची परी तोही एक शरीरे अशेषाही व्यापारी वर्तत दिसे तोही नेत्री पाहे श्रवणी ऐकत आहे परी तेथीचा सर्वथा नोहे नवल देखे स्पर्शासी तरी जाणे परिमळोशे विघ्राणे अवसरोचित बोलणे तयाही अति आहारा ते स्वीकारी त्याजावे ते परिहरी निद्रेची अवसरी निधिजे सुखे आपुलेनी इच्छा वसे तोही गा चाल तू दिसे पै सकळ कर्म ऐसे राहटे कीर हे सांगू काही एक एक देखे श्वासोश्वासाधिक आणि निमिषोन्निमिष अधिक करुणे पारतात याची ठाई हे आगवेची अति पायी परितो करता नव्हे काही प्रतिती बळे जय भ्रांतीसे जे सुतला तय स्वप्न सुखे भूतला मग तो ज्ञानोदयीचेला मनोनिया ब्रह्मण्याधाय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति यः लिप्यतेन स पापेन पद्मपत्रमिवांभसा आता अधिष्ठान संगती अशेषाही इंद्रिय वृत्ती आपुला लिया अर्थी वर्तत आती दीपाचे निप्रकाशे गृहीचे व्यापार जैसे देही कर्म जात तैसे योगयुक्ता तो कर्मे करी सकळे परिकर्म बंधा ना कळे जैसे न चिंपे जळी जळे पद्मपत्र